माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी इस्लामपूर इथं बोलताना इचलकरंजी शहराबद्दल पाकव्याप्त असा उल्लेख करून वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। या निषेधार्थ आज इचलकरंजी शहरामध्ये सर्वसामान्य जनतेकडून हर्षवर्धन पाटील यांचा निषेध करण्यात आला। महाविकास आघाडीच्या वतीनंही महात्मा गांधी पुतळा चौकात हर्षवर्धन पाटील यांचा निषेध करण्यात आला। 2014 पूर्वी ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते, तसंच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते। आता ते भाजपमध्ये गेल्यामुळे त्यांचं डोकं फिरलं आहे, त्यामुळेच ते असं बेताल वक्तव्य करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलाय। इचलकरंजी शहरामध्ये हर्षवर्धन पाटील यांना फिरू देणार नाही, त्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल असा पवित्रा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतलाय। ईडी सीबीआयच्या भीतीपोटी 2014 साली ते भाजपमध्ये गेले होते। भाजपमध्ये गेल्यानंतर ते भ्रष्ट झाले आहेत, त्यामुळे अशी बेताल वक्तव्य करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। या हर्षवर्धन पाटलाचा आम्ही इंडिया आघाडीच्या वतीनं जाहीर निषेध करतोच आहे। या हर्षवर्धन पाटलाला आम्ही सांगू इच्छितो, तुम्ही जे शर्ट घालताय, तुम्ही जे पॅन्ट घालताय, हे सुद्धा इचलकरंजी शहरातल्या विणलं जाणाऱ्या कापडातनं ते तुम्ही आपलं वस्त्र घातले जाते। अशा या इचलकरंजीच्या नागरिकांना तुम्ही पाकव्याप्त काश्मीर म्हणता, तुम्हाला जरा तरी लाज वाटली पाहिजे। आणि येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही इचलकरंजीकरांची माफी मागितला नाही तर याच्याही पेक्षा उग्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल। सातत्यानं अशा पद्धतीची धर्मद्वेषी देशद्रोही वक्तव्य करायची आणि स्वतःकडे लक्ष वळवून घ्यायचं अशा पद्धतीचं वक्तव्य या ठिकाणी केले। आणि या ठिकाणची तुलना पाकव्याप्त काश्मीर करत असताना खरं म्हणजे हर्षवर्धन पाटलांची बुद्धी त्यावेळेला 5 मिनिटं काही बुद्धिभ्रम झालता का हा प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पडलाय। आणि म्हणून ज्यांनी 10 वर्ष पालकमंत्रीपद या जिल्ह्याचं भोगलं, ज्यांना पूर्ण इचलकरंजी शहराची भौगोलिक माहिती होती, तरीसुद्धा त्यांनी वक्तव्य केलं, त्याबद्दल इंडिया आघाडीच्या वतीनं जाहीर निषेध करतो।